एक आदर्श महिला नेतृत्व या विषयावर आपण भाष्य करणार आहोत. आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 300वी जयंती आणि जगामध्ये अनेक युद्ध झाली, अनेक घराणे पुढे आली. या युद्धामध्ये मोठ्या प्रमाणावर हानी झाली. मात्र या सर्व घडामोडीमध्ये म्हणजे काही साम्राज्य उभा राहिली, काही नष्ट झाली, अनेक युद्ध झाली, काहींचा जय झाला, विजय झाला, पराजय झाला. परंतु या साऱ्या घडामोडीमध्ये ज्या व्यक्तीनं समाजहित पाहिलं, ज्या व्यक्तीनं धर्मरक्षणासाठी प्रयत्न केले आणि ज्या व्यक्तीनं जनकल्याण हा मुद्दा सर्वोच्च स्थानी मांडला, अशा त्या कुशल प्रशासक अहिल्याबाई होळकर. ज्या काळामध्ये पुरुषांनाही शिकायला परवानगी नव्हती, त्या काळात एक महिला शिक्षण घेऊन पुढे येते आणि आपल्या कर्तृत्वाचा ठसा या वेगवेगळ्या कार्यावर उमटवते. अशा या महान व्यक्तिमत्वाला या 300व्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम. त्यांच्या जीवनकार्यानं हे सिद्ध केलेलं आहे की एका स्त्रीचं नेतृत्व केवळ फक्त राजसिंहासनापुरतं मर्यादित नाही, तर ते समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचू शकतं. हे त्यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केलेलं आहे. तर अहिल्याबाई होळकर या फक्त इंदोरच्या होळकर घराण्याच्या महाराणी एवढ्या पुरत्याच मर्यादित नव्हत्या, तर त्या एक द्रष्ट्या प्रशासक, न्यायप्रिय नेत्या, धर्मपरायण, समाजसुधारक आणि महिला सक्षमीकरणाच्या पुरस्कर्त्या होत्या. तर म्हणजे त्यांची विचारसरणी ही कालातीत होती, काळाच्या पुढे, अशा प्रकारचं या ठिकाणी म्हणता येईल. सामाजिक कार्यामध्ये त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे. पारदर्शक व्यवहार, न्यायाभिमुख, न्यायप्रिय महिला आणि लोकाभिमुख सरकार चालवण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. त्या दररोज आपल्या प्रजेशी संवाद साधत, त्यांच्या अडीअडचणी समजून घेत, त्यांना न्याय देत आणि हे करत असताना आजच्या लोकशाही व्यवस्थेला जे मार्गदर्शक ठरावं, अशा प्रकारचं कार्य त्यांनी त्यांच्या काळामध्ये केलेलं आहे. आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी धार्मिक स्थळाचं पुनरुज्जीवन आणि समाज कल्याण यासाठी वाहिलेलं आहे. आज आपण जी मोठमोठी धार्मिक स्थळं पाहतो, त्यामध्ये काशी विश्वनाथ असेल, गंगा घाट असेल, रामेश्वरम असेल, सोमनाथ असेल, द्वारका असेल, अशा अनेक प्राचीन आणि पवित्र स्थळांचा जीर्णोद्धार त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. आणि हे करताना त्यांनी भारतीय सांस्कृतिक एकात्मतेचे धागे मजबूत करण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे. याचबरोबर या ठिकाणी शेकडो धर्मशाळा असतील, हजारो घाट असतील, कुंड असतील, विहिरी असतील, अन्नछत्रे असतील आणि विश्रामगृहे हे सुद्धा निर्मिण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे. त्यांनी हजारो पाणवठे निर्माण केले. म्हणजे अतिशय उत्कृष्ट प्रशासक असं म्हणून त्यांची गणना या ठिकाणी इतिहासानं केलेली आहे. याशिवाय कोणत्याही जाती धर्माचा भेद न करता सर्वसामान्य जनतेला आपलंसं करण्याचं ध्येय हे त्यांच्या या प्रशासन व्यवस्थेपुढे होतं. लोककल्याणकारी राज्य शासनाचा एक आदर्श नमुना म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. म्हणजे प्रशासन आणि समाजकारण यांचा एक संगम, अशा प्रकारचा मिलाफ त्यांच्या चारित्र्यामध्ये, त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये पाहायला मिळतो. स्त्री शिक्षणासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतलेला आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य त्यांनी
स्त्री शिक्षणासाठी सुद्धा केलेलं आहे. महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील चोंडी येथे त्यांचा जन्म झालेला आहे आणि होळकर कुटुंबामध्ये त्यांचं सासर आहे. तर अशा प्रकारच्या या अहिल्यादेवी होळकर या योद्धा पण होत्या. त्यांनी अनेक युद्ध लढलेले आहेत. जनकोजीराव शिंदे यांच्या कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि त्यांना घरीच लिहिण्या वाचण्याचं शिक्षण दिल्या गेलेलं आहे. अहिल्याबाई आणि खंडेराव यांचं 1733 मध्ये लग्न झालेलं आहे. त्यावेळेस त्यांचं वय 8 वर्ष होतं आणि त्यांच्या वयाच्या 29व्या वर्षी म्हणजेच 1754 मध्ये कुंभारच्या लढाईत खंडेराव त्या ठिकाणी शहीद झालेले आहेत. तर म्हणजे 29व्याच वर्षी त्या विधवा झालेल्या आहेत आणि त्यांना त्यावेळेस सती प्रथा या ठिकाणी होती. मात्र सती जाण्याची परवानगी त्यांना त्यांच्या सासरकडून मिळालेली नाही. तर त्यांनी या अंत्यसंस्कारावर चितेवर स्वतःला म्हणजे अर्पण करण्याचा सुद्धा त्यांचा एक निर्णय होता. परंतु त्या कुटुंबानं आणि इतरांनी त्यांना तसं प्रोत्साहित केलं आणि पुढं कसं समाजकार्य करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न करावा असं सुचवलं. तर या द्रष्ट्या सुधारक एका म्हणजे ज्या काळात महिलांना घराच्या बाहेर पडण्याची परवानगी नव्हती, त्या काळामध्ये एका महिलेनं कुशल प्रशासन चालवलं, उत्कृष्ट न्याय दिला आणि समाज सुधारणेच्या कार्याबरोबरच धार्मिक कार्याला सुद्धा अधिष्ठान म्हणलं. अशा या महान क्रांतिकारक महिलेची आज 300वा जन्मदिन, 300वी जयंती आहे. त्यानिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम.